आणि आता एक मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। युवक काँग्रेसच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आता सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचं म्हणतानाच संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल अशी इच्छा त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। जयश्री थोरात आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही 5-6 वर्ष समाजकारणात काम केलं आणि आता राजकारणात तुमचा सक्रिय प्रवास होतोय। समाजकारण ते राजकारण कसा सगळा हा प्रवास सगळं तुम्ही कसं बघता? मी जे समाजकारणाचं काम करते ते मी करतच राहणार आहे। राजकारणासाठी किंवा काँग्रेस पार्टीसाठी जे मला संघटना करण्याची जबाबदारी पार्टी देईल ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की जयश्री थोरात या आगामी संगमनेर विधानसभेचे उमेदवार असतील। आता तुम्ही सक्रिय राजकारणात प्रवेश देखील केलेला आहे, ही त्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणता येईल? मी नेहमी म्हणते की साहेब अजून रिटायर नाही झालेले आहेत। साहेब तेवढेच सक्रिय आहेत आणि साहेबांना आमच्या सर्वांचं म्हणजे संगमनेर तालुक्याची इच्छा आहे की त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची। त्याच्यामुळे मी त्यांची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। राजकारण म्हटलं तर महत्त्वाकांक्षा या असतातच, म्हणजे येणाऱ्या काळात भविष्य काळामध्ये अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्हाला देखील इच्छा आहे विधानसभेत जाणे? साहेबांनी नेहमी शिकवलं आहे की आपण माणसांसाठी आहोत, आपण आपल्या जनतेसाठी आहोत, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। तर जर अशी काही संधी पुढे आली तर नक्कीच मी त्यात राहील। निश्चित बघितलं तर तुर्तास तरी पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे, मात्र भविष्यात अशी संधी आली तर निश्चितच विधानसभेत जायला आवडेल, असंच प्रतिक्रिया जी आहे ती जयश्री थोरात यांनी दिली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर।